नमस्कार. आज व्हिडिओ बनवायचं असं कारण आहे की आजकाल मुलं आई-वडिलांना, बेसिकली आईला नाही पण वडिलांना घाबरतात की कोणती गोष्ट शेअर करताना आम्ही कसं त्यांच्याबरोबर बोलायचं. कारण त्याचं असं आहे की प्रत्येक गोष्ट मुलगा किंवा मुलगी आपल्याला जेव्हा सांगायला येतात तेव्हा वडील फसकन त्याच्या अंगावर येतात की थांब मला काम आहे आता नको, मग नंतर सांग. किंवा काही सांगायला गेल्यावर ते कुठली गोष्ट विचारल्यावर ते म्हणतात थांब थांब माझं ऐकून घे आधी, तू बोलायच्या आधी माझं ऐकून घे. त्याचं ऐकलंच जात नाही. आणि मग मोठी काहीतरी डिसिजन घेण्याच्या आधी, मोठी अशी काहीतरी डिसिजन घ्यायची असतात तेव्हा मुलं सांगतात की मित्रांजवळ शेअर करतात. त्यांना सांगतात अरे मला ह्या गोष्टी मला घरी सांगायच्या आहेत. पण माझे बाबा हे ऐकण्याच्या आधी त्यांचंच काहीतरी लेक्चर चालू करतील, त्यांचंच काहीतरी सांगतील. तर तसं तुम्ही करू नका. एक उत्तम श्रोतेही व्हायला पाहिजे. तोंड बंद करून, कान उघडे करून ऐकायला पाहिजे. आधी प्रथम मुलांचं सगळं ऐकून घ्या की मुलाला काय म्हणायचं आहे. मुलाला तुम्ही जर शेअरच करायला दिलं नाही त्याचं म्हणणं काय आहे, तर पुढे जाऊन त्याच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम झाला तर तो तुम्हाला कसा सांगेल. तुम्ही काय अपेक्षा ठेवता मग की अरे त्याने अमक्याला जाऊन सांगितलं, तमक्याला जाऊन सांगितलं पण मला सांगितलं नाही, आईला सांगितलं पण मला सांगितलं नाही. कधी कधी काय होतं, आईला मुलं सांगतात, मग मुलांना असं वाटतं की आईजवळ काही गोष्ट आपण शेअर केली तर ती वडिलांपर्यंत पोचेल. पण वडील तेही ऐकून घेत नाही. कधी कधी म्हणतात की तुला सांगितलं, मग मला त्याला सांगायला काय धाड भरली होती, मला का नाही त्याला सांगता आलं. असं तसं बऱ्याच गोष्टी आईला पण सांगत असतात. त्यावेळेला आई काय म्हणते, बाबा रे तू मला सांगायच्या ऐवजी तुला बाबांना सांग. ह्या दोघांच्या अशा कन्फ्युजनमुळे मुलं कन्फ्यूज होऊन जातात. त्यामुळे माझी एक विनंती राहील आईवडिलांना, पॅरेंट्सला, की मुलांना तुम्ही शेअर करू द्या. त्यांच्या मनामध्ये काय आहे ते ऐकून घ्या. नंतर तुम्ही तुमचं डिसिजन सांगा की बाबा हे बरोबर नाही, हे बरोबर आहे, तू असं केलं पाहिजेस किंवा तू तसं केलं पाहिजेस, तू हे केलंस तर चांगलं आहे. किंवा पैशाची काही मागणी केली तर आत्ताच तुला दिसलं का, आत्ताच मी फी भरली आहे तुझी, मग तू तू हे करू नको, तू पार्ट टाईम कुठेतरी जॉब पैसे कमवायला लागले की कळेल तुला. असं तसं बऱ्याच गोष्टी ते आईवडिलांना आईवडील मुलांना सांगत असतात. त्याच्यामुळे मुलं फार दुरावली जातात आणि मग कम्युनिकेशन गॅप होतो. मुलं वडिलांना, आईला फोन करेनाशी होतात की काय फोन करून बोलायचं आहे. दूरदेशी गेलीवर मुलं आठवड्यातून एकदा फोन त्यांना करायचा असतो, पण त्यांच्या मनामध्ये एक भीती असते की त्यांना असं वाटते काय सांगायचं त्या आईवडिलांना. शेवटी तेच लेक्चर, तेच सगळं आपल्याला सांगत बसणार. आपलं तर काय ऐकूनच घेणार नाही. जाऊ दे, नंतर करू नंतर करू. पण आईवडिलांना वाटतं की मुलगा फोन करत नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्ही चांगले श्रोते होतच नाही. तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकूनच घेत नाही. मग कसं होणार. तर प्रत्येक आईवडिलांनी मुलाबरोबर प्रेमाचं नातं ठेवा, चांगल्या मित्राचं नातं ठेवा. त्याला समजावून सांगा, त्याच्या गळ्यात हात घालून त्याला कुठेतरी फिरायला न्या, बाजारात न्या आणि त्याच्याशी कम्युनिकेशन करा. म्हणजे काय वाटतं तुला, एखाद दिवशी गार्डनमध्ये जाऊन बसा, तर जेणेकरून मुलाला काहीतरी असं वाटलं पाहिजे की बाबा माझे मित्र आहेत आणि मी हे बाबांकडे बोलूच शकतो. असं जेव्हा तुम्ही नातं निर्माण कराल तेव्हा मुलगाही तुमच्याकडे सगळं शेअर करेल, हो की नाही. तर एक छोटंसं सांगणं होतं तुम्हाला. कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला, की बऱ्याच आईवडिलांची कंप्लेंट असते की मुलगा आमच्याबरोबर बोलत नाही. तर बोलण्यासाठी आपणही 2 पावलं पुढे आलं पाहिजे, तसं वातावरण निर्माण केलं पाहिजे. आणि चांगले आईवडील असून मुलं तसं वागतात त्याचाही एक व्हिडिओ मी तुम्हाला बनवणार आहे. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. थँक्यू सो मच.